दिंडीची शोभा वाढवून भजन करीत चालायचं याची नोंद घ्या। सर्वांनी सहकार्य करा आणि चला। या ठिकाणी आता आपलं सर्व असणारं वारकऱ्यांचं आणि स्वागत झालेलं आहे। चैतन्य गोरक्षनाथ पांडुरंग माऊलींचा आशीर्वाद सर्वांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणी वर्ष 40 आपल्या चैतन्य गोरक्षनाथच्या कृपा आशीर्वादाने पांडुरंगाच्या आशीर्वादाने माऊलींच्या आशीर्वादाने तुकोबारायांच्या आशीर्वादाने आपले सर्व वारकरी सुखरूप पोहोचून सुखरूप घरी यावेत आणि भगवंतांनी त्यांना सुखरूप न्यावं आणि सुखरूप आणावं अशी सदिच्छा आणि सर्वांच्या वतीने चैतन्य गोरक्षनाथ दिंडीच्या वारकरीच्या वतीने महाराजांच्या वतीने सर्व असणाऱ्या संत महंतांच्या वतीने सर्व महिला असणारे पुरुष मंडळी यांच्या सहकार्याने वतीने यांचे असणारे 2 शब्द त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि तरी त्यांना महाप्रसाद या वतीने श्रीफळ देण्यात येत आहे। त्यांनी आपले सचिव राधाकिशन या प्रसाद द्यावा। नारळ प्रसाद कुठे दे नारळाने इकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 कमाई झाला। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन,
निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.